पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। महाराष्ट्र सरकारच्या नियंत्रणात असलेल्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात प्राचीन आणि मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने गहाळ झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे। काही वर्षांपूर्वी कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी देवस्थानातही भूमी आणि दागिने यात मोठा घोटाळा झाला होता। याचप्रमाणे आता कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिरात राजे महाराजे पेशवे संस्थानिक कादींनी श्री विठ्ठल रुक्मिणी यांना अर्पण केलेल्या 300हून अधिक प्राचीन आणि मौल्यवान दागिन्यांची टाळेबंदामध्ये नोंद आणि मूल्यांकन नसल्याचं समोर आले। हे अतिशय गंभीर बाब आहे। हे विठुरायाचे दागिने हडप करण्याचा षडयंत्र तर नाही ना, याची सखोल चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाद्वारे करण्यात यावी। तसेच दोषी अधिकारी, कर्मचारी आणि मंदिर समितीतील सदस्य यांवर तात्काळ गुन्हे नोंद करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राज्य समन्वयक श्री सुनील घनवट यांनी पंढरपूर येथील पत्रकार परिषदेमध्ये केली आहे। या पत्रकार परिषदेला वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय प्रवक्ते हरिभक्त पारायण रामकृष्ण वीर महाराज तुळजापूर येथील पुजारी संघाचे माजी अध्यक्ष श्री किशोर गंगणे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संरक्षण कृती समितीचे अध्यक्ष श्री गणेश लंके आणि हिंदू जनजागृती समितीचे श्री राजन बुनगे उपस्थित होते। नमस्कार, मी सुनील घनवट, समन्वयक महाराष्ट्र मंदिर महासंघ। आज आम्ही पंढरपूरमध्ये एक पत्रकार परिषद घेतली, जो हिवाळी अधिवेशनामध्ये अहवाल मंदिर प्रशासनाकडून सरकारला विधिमंडळात सादर करण्यात आला। या अहवालामध्ये धक्कादायक खुलासे समोर आलेले आहेत की मंदिरांचे सोन्या नाण्यांचे दागिने आहेत, त्या दागिन्यांचं मूल्यांकन केलेलं नाहीये, रजिस्टरला आहेत असं म्हणत असले तरी ते लेखापरीक्षकांसमोर सादर करण्यात आलेले नाहीत। मंदिर समिती वर्षी या ठिकाणी 35 वर्षाचा करार 2017 साली मंदिर प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांनी केलेला आहे। दरवर्षी शौचालय बांधण्यात यावेत यासाठी 35 वर्षाच्या करारासाठी 1,54,00,000 रुपये रेल्वे प्रशासनाला दिले। दरवर्षी 4,41,000 रुपये त्या मंदिर प्रशासनाला दिले जातात, परंतु आज तागायत एकही शौचालय बांधून भक्तांसाठी देण्यात आलेलं नाही आहे। म्हणजे मागच्या 5 वर्षातला 22,06,000 रुपये हा पैसा मंदिर समितीचा पाण्यात गेलेला आहे। संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक संपत्तीतून हे वसूल केलं पाहिजे। गोशाळेकडे अक्षम्य दुर्लक्ष, त्याचबरोबर गोशाळेतलं दूध कोणाकडे जातं याच्या नोंदी नव्हत्या। आज लाडूचा प्रसाद बनवण्यात येतो, निकृष्ट दर्जाचा कॉटन सीड्सपासून म्हणजे सरकीच्या तेलापासून लाडू बनवण्यात येत होता। आक्षेप घेतल्यानंतर ते थांबवलं। शेंगदाण्याचं तेल वापरतो असं पोस्टरवर लिहिलेलं आहे, वरती त्या बॅगवर लिहिलेलं आहे, परंतु आतमध्ये हे वापरत होतं। एकंदरीत हा कारभार अत्यंत धक्कादायक आणि घोटाळ्याबाजा आहे। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून मागणी केली आहे की SIT मार्फत एक उच्चस्तरीय समिती नेमून SIT सारखी त्याची चौकशी झाली पाहिजे। संबंधित अधिकाऱ्यांवरती केवळ कारवाई आणि निलंबन नको, तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत। त्याचबरोबर जी वर्तमान मंदिर समिती आहे ती सुद्धा आता बरखास्त करण्यात आली पाहिजे आणि एकंदरीतच 2014 पासून आजपर्यंत ज्या अधिकाऱ्यांची संपत्ती आहे त्याच्यात किती वाढ झालेली याची सुद्धा चौकशी करण्यात आली पाहिजे। पंढरपूर देवस्थानचा भ्रष्टाचार कुठलाही वारकरी आणि भक्तगण सहन करणार नाही। या सगळ्यांची चौकशी होऊन यांच्यावरती तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अन्यथा हिंदुत्ववादी संघटना आणि वारकऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागेल असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।